महाड रायगड मार्ग आता छत्रपती महामार्ग नावाने ओळखला जाणार आहे। संभाजीराजेंनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी केली आहे। महाड पासून रायगड किल्ल्यापर्यंतच्या रस्त्याला 206 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी नेपाळसह देशाच्या विविध भागातून 11 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। तर रायगडच्या या वृद्धाकडून मनी लॉन्ड्रिंग केसची भीती दाखवत 66 लाख उकळण्यात आले होते। रत्नागिरीमध्ये दमदार पावसामुळे धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे। जिल्ह्यातली 71 पैकी 47 धरणं ही 100% भरली आहेत। सध्या 367.11 दशलक्ष घनमीटर एवढं उपयुक्त पाणी उपलब्ध आहे। लांजा तालुक्यातल्या रिंगणे गावामध्ये नांगरणी स्पर्धा रंगली आहे। यात 100हून जास्त बैलगाडा मालकांनी भाग घेतलाय। सामूहिक शेतीचं महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आलंय। मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सागरी रोरो सेवा सुरू होते। सध्या विजयदुर्ग बंदरामध्ये सागरी रोरो सेवेसाठी जेटी उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। टेस्ट ड्राईव्ह झाल्यावरच रोरो सेवेची बुकिंग सुरू होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।